नमस्कार मंडळी, आज आम्ही बनवलेली खीर. या तुम्ही पण सगळे खीर खायला. हो कशी झाली बघ आधी, नंतर फोटो काढ. मी आता पातोल्या बनवायला घेणार आहे. कोणी कोणी पातोल्या खाल्ल्यात आणि कोणाला आवडतात ते कमेंट करून नक्की सांगा. ही हळदीची पाने मी स्वच्छ धुवून घेतली. पाठीमागे माती वगैरे लागलेली असते ती स्वच्छ चोळून धुवायची आहेत. नंतर मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 4 डिश तांदळाचं पीठ घेतलं आहे. माझ्याकडे खूप पानं होती आणि मला चुलीवर पातोल्या बनवायच्या आहेत, त्यासाठी हे टोप आणि चाळण काढून ठेवलेली होती. एकूण 4 डिश तांदळाचं पीठ घेतलं आहे. एका डिशमध्ये 5 ते 6 पातोल्या बनवून होतात, तर तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता पीठ. ही पानं जास्त मोठी असल्यामुळे मी कैचीने त्यांचे असे 2 भाग करून घेतलेले आहेत. मेन म्हणजे ही पानं अख्खीच घेतात, पण ही पानं जास्त मोठी होती म्हणून मी त्याचे 2-2 भाग करून घेतलेले आहेत. तुम्ही पण असे करू शकता 2 भाग. हळदीची पानं आहेत ही आणि पातोळ्यांसाठी मी वापरणार आहे. केळीची पानंसुद्धा वापरू शकतो आपण, पण हळदीच्या पानात पातोल्यांची टेस्ट जास्त लागते. नागपंचमीला ही रेसिपी बनवली जाते, पण नागपंचमीच्या दिवशी तर मी बनवली नाही. त्याच्यानंतर 2 दिवसांनी मी पातोल्या बनवलेल्या आहेत. हे बघा, अशा प्रकारे मी या पानांचे 2-2 तुकडे केलेले आहेत. त्यानंतर मी हा काढून घेतलेला तांदळाचं पीठ मिक्स करायला घेतला आहे. ह्याच्यामध्ये पाहिजे तेवढं पाणी होते आणि हातानेच मिक्स करणार आहे, कारण की हे चमच्याने वगैरे व्यवस्थित मिक्स होणार नाही म्हणून. पाणी थोडं थोडं ओतता लागेल तसं आणि पिठाच्या गुठल्या होऊन देऊ नका. मी बघा कसं ओतते. मी पहिल्यांदाच ट्रायपॉडला मोबाईल लावून शूट करते, त्यामुळे मला माहीत नाही नक्की कसा कॅमेरा सेट करतात. त्यामुळे मी असा केला आहे, मला जसा जमला तसा. आणि त्या दिवशी कोणाला मोबाईल पकडायला सांगायला तर घरात पण कोण नव्हतं, म्हणून मी असाच कॅमेरा सेट केला आहे. तांदळाच्या पिठाला असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. काही जण थापून पण पातोल्या करतात, काही जण उकड पिठाच्या करतात. मला अशा आवडतात म्हणून मी अशाच केल्यात. एवढं घट्ट तुम्ही पातोळ्यांसाठी तांदळाचं पीठ ठेवू शकता. काही जण ह्याच्यापेक्षा सुद्धा घट्ट ठेवतात आणि हाताने थापतात. मी चमच्याने थापणार आहे. आता ह्या पातोल्या वाफवण्यासाठी चुलीवर ठेवायच्या आहेत, म्हणून मी टोपाला राखाडी लावून घेत आहे. आता मी आधी बाहेर चुलीवर टोप ठेवून घेतला आहे. आता त्याच्यामध्ये पाणी ओतणार आहे टोपात, लागेल तेवढं. पूर्ण फुल भरायचं नाही, टोप अर्ध्यापेक्षा पण कमी पाणी ठेवायचं आहे टोपात. त्यानंतर हा छोटा टोप मी या टोपात बसवणार आहे आणि ह्याच्यावर चाळण ठेवून मग त्या आपल्या पातोल्या वाफवल्या जातील. चुलीवरचं जेवण कोणाकोणाला आवडतं ते कमेंट करून नक्की सांगा. आता मी हा पाणी गरम करत ठेवलेला आहे. ही खोबऱ्याची चव आधीच बनवून ठेवलेली होती, तिची व्हिडिओ देखील मी घेतलेली आहे, ॲड करते पुढे. त्यामुळे तिचा कलर असा दिसतोय. फ्रीजमध्ये ठेवलेली ना ती, त्यामुळे तिचा कलर असा झालेला आहे. आणि हा बघा, पिठाची कन्सिस्टन्सी अशी असायला हवी. एवढं जाड तुम्ही पीठ ठेवा, त्यामुळे पातोले चांगले बनतील. चव बनवण्यासाठी पहिलं असं गूळ कापून घ्यायचा आणि या 2 नारळांचा खोबरा किसून घेतलेला आहे. त्यासाठी अर्धा किलो गूळ वापरलेला आहे. आता कढईत थोडंसं पाणी ओतायचं, जास्त नाही ओतायचं, एकदम थोडं ओतायचं, नाही तर मग चव एकदम पातळ होते, ती व्यवस्थित त्याच्यामध्ये राहत नाही. मग थोडंच एकदम बघू शकता तुम्ही किती ओतलं आहे ते. त्यानंतर त्याच्यात गूळ घालून घ्यायचं आहे आणि असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ वितळून द्यायचं आहे. चवमध्ये आपल्याला भरपूर वेलची घालायची आहे, त्यामुळे इकडे वेलची देखील चेचायला घेतलेली आहे. हा बघा, गूळ एवढा वितळून द्यायचा आहे. गूळ वितळल्यानंतर हा पाक तयार झालेला आहे. मग ह्या पाकात खोबरा ॲड करायचा आहे.
किसलेला. आता ह्याच्यामध्ये मम्मीने खोबरा ॲड केलेला आहे. त्याच्यामध्ये खोबरा घालून ते पण चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. आणि 7-8 मिनटं शिजल्यानंतर थोडाफार कलर चेंज होतो. त्यानंतर त्याच्यात वेलची घालून गॅस बंद करायचा. आता मोबाईल ट्रिपॉडला लावून मी इकडे पातोळे बनवायला घेतलेले आहेत. काही जण हाताने लावतात, पण मी इकडे चमच्याने पानाला पीठ लावत आहे. एका पानाला साधारणतः 2 चमचे, म्हणजे पानं कापल्यामुळे एका पानाला साधारणतः 2 चमचे पीठ लागतो. तुम्हाला जास्तही लागू शकतो तुमचा पान जर मोठा असेल तर, पण मी शक्यतो 2 चमचा पीठ वापरलेला आहे. आणि ही चव अशी दिसते कारण की ती फ्रीजमध्ये ठेवली होती, पण ती वाफवल्यानंतर ती तिच्या नेहमीच्या कलरमध्ये येणार आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तिचा कलर चेंज झाला आहे. हे बघा, असं पान बंद करून घ्यायचं आहे, दाबायचं आहे कडेनी, म्हणजे ते चिकटतं. अशा प्रकारे आपली एक पातोळी तयार झालेली आहे. ती आपण चाळणीत ठेवायची. आणि आता मी सर्व पातोळे तयार करून घेते. आणि गाईज, मला नक्की माहिती नव्हतं कुठल्या बाजूला पीठ लावायचा, समोरच्या साईडला की उलट्या साईडला. त्यामुळे मी दोन्ही प्रकारचे पातोळे बनवलेले आहेत. पण दोन्ही पण टेस्टी झाले होते. दोन्ही साईडनी पण तुम्ही बनवू शकता. तुम्हाला माहिती असेल कोणत्या साईडनी नक्की लावायचे पातोळ्यांना पीठ, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण आधी बनवलेला पीठ तो जरा मला घट्ट वाटत होता, त्यामुळे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून अजून थोडा सैलसर बनवलेला आहे. आता बघा कसं व्यवस्थित लागतो आहे पीठ पानाला. असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने पण लावू शकता, मी चमच्याने लावले. आधी मी सरळ बाजूने पातोळे बनवून घेतले. नंतर मला लक्षात आलं नक्की कोणत्या साईडने बनवायचे, म्हणून मी अर्धे पातोळे उलट्या साईडने सुद्धा बनवून घेतले. हा बघा, आता ठेवलेला पान जो आहे तो मी उलट्या प्रकारे ठेवलेला आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की एवढा पातळ पीठ ठेवून त्याच्यामध्ये सारण राहील की नाही, तर राहतो. वाफवल्यानंतर ते अलगद निघून जातं त्याच्यातून, चिकटून नाही राहत. त्यामुळे काही टेन्शन नाही, आरामात निघून जातात पातोळ्या. अशा प्रकारे पानाच्या कडा दाबून हे चिपकवून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये थोडा सारण जास्तच झाला आहे, पण जास्त सारण टाकलं तरच ते खायला टेस्टी लागतात, गोड लागतात. या पातोळ्यांना हळदीच्या पानाचा वास येतो, त्यामुळे हे खूप टेस्टी लागतात. केळीच्या पानातसुद्धा बनवू शकता, पण केळीच्या पानाचा वास वेगळा, पण या हळदीच्या पानात पातोळे खूपच टेस्टी लागतात. आता एकावर एक पातोळे ठेवून ही माझी पूर्ण एक चाळण भरलेली आहे. आता हे पातोळ्यांची चाळण मी या छोट्या टोपावर ठेवणार आहे. पाणी पण मस्त गरम झालेलं आहे. ठेवली. आता मी 30 मिनटाचा टायमर लावून ठेवला आहे मोबाईलला. 30 मिनटे आपण हे वाफवून घेऊया. झाकण ठेवून वाफवायचं आहे, म्हणजे त्याच्यावरून जी वाफ गळते त्यामुळे हे चांगले शिजतात. आता मगाशी मिक्स केलेला पीठ संपला होता, त्यामुळे आता मी थोडे वेगळ्या पद्धतीने पातोळे बनवून दाखवणार आहे. हा थोडा घट्ट पीठ केला आणि ह्याचे थापून पातोळे बनवणार आहे. पातोळे बनवायच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही जण उकड पिठाचे पातोळे बनवतात, काही जण असे थापून बनवतात, काही जण आणखीन वेगळ्या पद्धतीने पातोळे बनवतात. तर असं थापून घेऊन मी हे करणार आहे. आणि कोणत्या पातोळ्यांना जास्त चव लागते ते देखील तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे. थोडेसे पातोळे मी असे थापलेल्या पिठाचे बनवले आणि ती आपली दुसरी देखील चाळण रेडी झालेली आहे. आता 30 मिनिट झालेले आहेत. बघूया आपले पातोळे तयार झालेत काय, पानांचा कलर चेंज झाला आहे काय. झाकण उघडायच्या आधीच खूप छान वास सुटलेला. पानांचा कलर बघा चेंज झाला आहे. आता हे मी पातोळे काढून घरात नेते. आणि हे दुसरी चाळण आता ठेवलेली आहे चुलीवर शिजत, जे मी थापून केलेले आहेत ते. ह्यांचा पण 30 मिनिट टाईम लावून आपण हे ठेवून देऊया. हे बघा, हे आता मी ठेवणार आहे 30 मिनटासाठी. आणि हे जे आता आपण आधी बनवलेले पातोळे आहेत ते तुम्हाला एक पातोळा मी ओपन करून दाखवते. पातोळा खूप गरम आहे, म्हणून जरा मला ओपन करायला हात भाजतोय, म्हणून मी हळूहळू करते. हा बघा, असं ओपन केल्यानंतर देखील किती सुंदर दिसत आहे. आणि अलगद निघाला, तो चिकटून नाही राहिला. आधी पीठ लावताना असं आपल्याला वाटलं असेल की हा चिकटून राहील, निघणार नाही पीठ, या पानापासून वेगळं नाही होणार.
पण हे हलक्या हाताने काढलं ना तर अलगच निघतं. हे बघा, गरम आहे म्हणून मला हात लावायला जमत नाही, म्हणून मी सावकाश काढते, पण हे लगेच निघून जातं. आणि दिसायला पण किती सुंदर दिसतंय ते बघा. मी तुम्हाला तोडून पण दाखवणार आहे हा पातोला. हा बघा, खूप गरम आहे म्हणून मला हाताने तोडायला जमत नव्हता, म्हणून मी आता सुरी घेऊन आले आणि सुरीने 2 तुकडे करून दाखवते तुम्हाला. हे बघा, आतमधल्या चवचा पण कलर चेंज झालेला आहे, कारण की आता वाफवल्यानंतर चव जी थंड होती ती गरम झाली. आता कलर देखील चेंज झालेला आहे चवचा. आता मोबाईलची फ्लॅशलाईट मारून मी दाखवते तुम्हाला चव. तुम्ही बघू शकता, हे जेवढे सुंदर दिसत आहेत खायला त्याहून टेस्टी लागत आहेत. हे बघा, असे एकदम मऊ मऊ. कोणाकोणाला पातोले खायला आवडतात त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आपली दुसरी चाळण देखील रेडी झालेली आहे, ती देखील उतरवलेली आहे. आणि हे 2 प्रकारचे पातोले आहेत. एक मी थापलेला पातोला याच्यात दाखवलेला आहे आणि एक पातोला मी चमच्याने पीठ लावलेला आहे ना, तो दाखवलेला आहे. तर तुम्ही ओळखू शकता कोणता आहे थापलेला आणि कोणता चमच्याने पीठ लावलेला आहे ते. तुम्ही ओळखा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जास्त टेस्टी कोणता पातोला लागला म्हणायचं तर जो चमच्याने आपण केलेला होता पातळ पिठाचा तो टेस्टी लागत होता, आणि जो आपण थापून केलेला ना त्याच्यामध्ये पीठ जास्त लागत होतं. तर अशा प्रकारे आपले दोन्ही प्रकारचे पातोले रेडी झालेले आहेत. तुम्ही पण घरी बनवून बघा. हळदीची पाने बाजारात विकत मिळतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.